डॉक्टर आंबेडकर मेमोरियल फंड समिती, जिल्हा सोलापूर संचलित डॉक्टर आंबेडकर मेमोरियल नाईट हायस्कूल सोलापूरमधून शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा 2026 आयोजित करण्यात आला होता. हा माजी विद्यार्थी स्नेह मेळावा डॉक्टर आंबेडकर मेमोरियल नाईट हायस्कूल व डॉक्टर आंबेडकर मेमोरियल माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत, राज्यगीत, भारताचे संविधान व प्रतिज्ञा याने झाली. त्यानंतर मान्यवरांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन झाले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकपर बोलताना प्रशालेच्या ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती चित्रा धाराशिवकर मॅडम यांनी संस्था व शाळेची माहिती दिली. जून 1967 साली स्थापन झालेल्या या रात्रशाळेने अनेक चांगले विद्यार्थी घडविले आहेत. बहुजन, वंचित, कष्टकरी कामगार विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी झटणारी ही शाळा यंदा 60व्या वर्षात दिमागदार प्रवेश करीत असल्याचे सांगितले. विद्यार्थी मनोगतामध्ये अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. गुणवंत विद्यार्थी सत्कार यामध्ये इयत्ता 10वी मध्ये रात्र प्रशालेमध्ये प्रथम आलेल्या कांचन पिठ्ठा, कल्पना गाडगे, वसीम शेख मेडशिंगे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. शिक्षकांच्या मनोगतामध्ये रात्र प्रशालेतील सहशिक्षिका श्रीमती चौधरी सौ इरवाडकर मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय मनोगतामध्ये रात्र प्रशालेचे मुख्याध्यापक शिंदे सर म्हणाले की दिवसा काम करून रात्री शिक्षण घेऊन आपले भविष्य उज्ज्वल बनवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता ही रात्रशाळा म्हणजे एक दीपस्तंभ आहे. आई वडील आपल्याला जग दाखवतात, तर शाळा जगात कसे जगायचे हे शिकवते. शाळा ही केवळ शिक्षणाची संस्था नसून संस्काराचे विद्यापीठ आहे. डॉक्टर आंबेडकर मेमोरियल नाईट हायस्कूल ही अशीच एक संस्था आहे जिच्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनात नवी दिशा मिळाली. दिवसभर कष्ट करून रात्री शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या शाळेने ज्ञानाचा प्रकाश दिला. अनेकांनी संघर्षातून यश मिळवले. कोणी शासकीय सेवेत, कोणी खाजगी सेवेत, तर कोणी व्यावसायिक. अशा तऱ्हेने प्रत्येकाने आपापली समाजामध्ये वेगळी ओळख निर्माण केली. हीच या शाळेची संस्थेची खरी कमाई असल्याचे सांगितले. जसे आपले कल्याण झाले तसेच आपल्याला अवतीभोवती अल्पशिक्षित, अशिक्षित असे जर कोणी असतील तर त्यांना शाळेमध्ये आणण्याचे आवाहन केले. यावेळी 10वीत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी विद्यार्थिनी सौ कांचन पिठ्ठा हिने केले, तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रशालेचे सहशिक्षक कट्टीमणी सर यांनी केले. यानंतर संस्था व प्रशालेच्या यशामध्ये सिंहाचा वाटा असणारे संस्थेचे दिवंगत सचिव बुद्धवासी उत्तमराव निकाळजे उर्फ अण्णा, बुद्धवासी प्रवीणदादा निकाळजे, बुद्धवासी बबन साबळे, तसेच रात्र प्रशालेचे माजी सहशिक्षक बुद्धवासी मारुती सुरवसे सर, बुद्धवासी बनसोडे सर यांना विनम्र श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमानंतर अल्पोपहार व चहापानची व्यवस्था करण्यात आली होती. या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष भागवत सर्वदे, प्रशांत निकाळजे, शशिकांत बापू कांबळे व इतर सर्व संचालक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लिपिक निकाळजे, सेवक संजय भालेराव, अविनाश, तसेच माजी विद्यार्थी आकाश कांबळे, वसीम शेख, राहुल चलवादी, गणेश गोरंदेवाले, सुबोध सोनकांबळे, योगेश वंदली, लक्ष्मण जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले. सदर मेळाव्यास पुणे, बेंगळूरसह अनेक स्थानिक विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. माझं नाव राजू पवार. आज माजी विद्यार्थीचा मेळावा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल नाईट हायस्कूल म्हणजे सगळ्या विद्यार्थी, जेवढे पण आम्ही शिकून गेलेले विद्यार्थी या सगळ्यांचा मेळावा. म्हणजे जेणेकरून आम्ही या बेचमधले नाही, आम्ही 2017चे विद्यार्थी आहोत. ह्या शाळेतनी आम्हाला इतकं काही दिलेलं आहे. या शाळेतनं आम्ही शिकून इथून पुढे अजून चालूच आहे आमचं कार्य. आणि शाळा खूपच चांगली आहे. अजून आम्ही तर म्हणतो इथून पुढे जे काय तळागाळातले विद्यार्थी आहेत या सगळ्या विद्यार्थ्यांनी यावं, या शाळेत यावं, आपलं भविष्य घडवावं. ही म्हणजे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतो की तुम्ही या, आपलं भविष्य घडवा आणि या पुढे आपलं काय करायचं आहे काय नाही. या शाळेतनं आपले शिक्षक पण चांगले आहेत. आम्हाला जे लाभलेले शिक्षक आहेत जेणेकरून ते शिक्षक आम्हाला सतत आमच्या पाठीवर हात थोपवून तू करू शकतो, हे करणार तू, हे सतत सांगून आमचं प्रोत्साहन वाढवणारे आमचे शिक्षक. याच्याबद्दल आमच्या शिक्षकाचे मी आभार मानतो मी आणि माझे 2 शब्द संपवतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल नाईट हायस्कूल येथून मी 2017 मध्ये शिकत आलेलो आहे. इथे आज रोजी स्नेह मेळावा माझे विद्यार्थी स्नेह मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. तरी सर्वजण इथे उपस्थित आहेत. मी इथे प्रथम आमचे सर्व गुरुवर्य यांचे इथं अभिनंदन करतो. इथे येण्याचं कारण असं आहे की आम्हाला या शाळेत येण्याची खूप आवड आहे. अजून सुद्धा आवडच आहे. असं आहे की अजून मी शाळेतच शिकतोय आणि इथे सर्वजण काम करून सगळेजण
म्हणजे घरची जबाबदारी स्वीकारत, सगळेजण कामाची जबाबदारी स्वीकारत, सगळ्यांना शिकण्याची आवड असल्यामुळे सगळेजण इथं काम करून शिकायला येतात. आणि असं नाही की मॅडम लोक, सर लोक सगळ्यांना विद्यार्थ्यांना सांभाळून त्यांचे हालापेष्टा सगळे कसं काम करतात कसं नाही, सगळ्यांची परिस्थिती जाणून त्यांना एक चांगलं माणूस घडवण्याचा प्रयत्न इथे करत असतात. मग आम्ही यातून कोण कुठल्या सरकारी नोकरीमध्ये जातो, कोणी व्यवसाय करतात, कोणी रिक्षा चालवतो, कोणी कुठल्याही पण क्षेत्रात काम करणारे असू दे, इथं येण्याची संधी सगळ्यांना मिळते. अजून सुद्धा आम्ही मुलांना सांगत असतो की कोण काय शिकत असेल तर शिक्षणाची अडचण असेल तर या आमच्या शाळेत या, असं असं मॅडम लोक आहेत, शिक्षक लोक आहेत, त्यांनी सगळं सहकार्य करतात असं आम्ही विद्यार्थ्यांना सांगत असतो. मग एवढंच मी लास्ट बोलतो की आता मला तर आता शब्दच नाही बोलायला, असं आहे की सगळे विद्यार्थी इथं जमलेले आहेत, ते मॅडम लोक सुद्धा आहेत. मग एवढेच मी 2 शब्द संपवतो. नमस्कार, मी सतीश शिंदे सर, डॉक्टर आंबेडकर मेमोरियल नाईट हायस्कूल या शाळेचा मुख्याध्यापक. ही सोलापुरातली पहिली रात्रशाळा आहे. डॉक्टर आंबेडकर मेमोरियल फंड समिती संचलित डॉक्टर आंबेडकर मेमोरियल नाईट हायस्कूल ही सोलापुरातील पहिली रात्रशाळा आहे. या रात्रशाळेची स्थापना जून 1969 साली झालेली आहे आणि आज या शाळेला जवळपास 70 वर्ष होऊन गेलेली आहेत. आणि तेवढ्या दिमाखात आज सुद्धा या शाळेतून रात्रशाळा म्हणजे सुरू आहे. ही जी रात्रशाळा आहे ही दिवसा काम करून रात्री शिक्षण घेऊन आपलं भविष्य उज्ज्वल बनवू इच्छिणारे जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही रात्रशाळा आहे. ही जी रात्रशाळा आहे या रात्रशाळेमध्ये अडचणीमुळं ज्यांचं शिक्षण अर्धवट सुटलेलं आहे, ज्यांना शिकायची आवड आहे परंतु घरची जबाबदारी पडल्यामुळं त्यांना पुढे शिक्षण घेता आलेलं नाहीये, असे विद्यार्थी मग मोलमजुरी करतात. कोणी मिस्त्री आहे, कोणी बिगारी आहे, कोणाचा चहा व्यवसाय आहे, कोणी कॅन्टीनमध्ये काम करतं, कोणी पेंटिंग काम करतं, कोणी फरशी काम करतं. तर असे सगळे कामगार वर्गातील विद्यार्थी या ठिकाणी या शाळेमध्ये येतात आणि या विद्यार्थ्यांना आम्ही घडवायचं काम करतो. आमच्या रात्रशाळेचा इयत्ता 10वीचा निकाल जर बघितला, इतर शाळेचा निकाल दरवर्षी 99%, 98%, 100% लागला म्हणून लोक मोठ्या अभिमानाने सांगतात. का? त्यांची परिस्थिती वेगळी आहे. कारण तिथं शिक्षक आहेत शिकवायला, विद्यार्थी चांगले आहेत, तयार झालेले विद्यार्थी आहेत, ते मोठमोठ्या ट्युशनमध्ये जातात, मोठमोठ्या ट्युशनमध्ये जाऊन ते शिकणारे विद्यार्थी आहेत. आमच्याकडे येणारा जो विद्यार्थी आहे त्याला लिहिता वाचता येत नाही, त्याला मला ABCD शिकवावं लागतं, क ख ग त्यांना शिकवावं लागतं. 8वी 9वी जॉईन करून आम्ही त्यांच्याकडे पूर्ण बेसिक नॉलेज त्यांचं तयार करून त्यांना लिहायला वाचायला शिकवतो. आणि असं शिकून आमच्या रात्रशाळेचा निकाल 83% लागतो आणि हा 83% निकाल 100%पेक्षा अधिक आहे असं मला वाटतं. तर अशा तळागाळातील विद्यार्थ्यांना घडवायचं काम आमच्या शाळेच्या माध्यमातून होत आहे आणि ते आम्ही, माझे सर्व सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी अतिशय प्रामाणिकपणे हे विद्यार्थ्यांचं कार्य अखंडपणे पार पाडित आहेत आणि त्यातून उद्याचे भावी नागरिक घडवत आहोत. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव कल्पना उत्तम घाडगे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल नाईट हायस्कूल या शाळेत मी इयत्ता 10वी मध्ये शिकत होते. 2024 आणि 25 या कालावधीत माझी 10वी झाली. आता मी 12वीला ऍडमिशन घेतलेलं आहे आणि 10वीचा कालावधी खूप छान होता. इथं मित्रमैत्रिणी खूप छान भेटले, शिक्षकांचा सहयोग खूप छान मिळाला, सर्व शिक्षक खूप छान समजावून सांगतात. आणि मी एक गृहिणी होते, गृहिणीतून मला एक पुढे काहीतरी शिकण्याची संधी या शाळेमुळे मिळाली. आज सगळे शिक्षक मला गणित, इंग्लिश कोणताही विषय समजत नसताना एकदम खोलवर जाऊन मला शिकवलं, मला समजावलं आणि आज माझा शाळेत पहिला नंबर आला, याचा मला अभिमान वाटतो. आणि सर्व शिक्षकांची जिद्द होती, नाही तू करून दाखवणार, आणि मी त्यांच्या त्या शब्दावर खरी उतरले, याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि इथं बोलण्याची मला संधी दिल्याबद्दल सर्व व्यासपीठावरील मान्यवरांचं मी आभार मानते. धन्यवाद.